नाही राघव, सोडून नाही अतुल. अतुल नाहीये इथे. शांत हो बरं. आनंदीला बोलवू का? अतुल थांब. काय होतंय तुला? अतुल राघव, काय झालं राघवला? आई थांब बघते. अगं काय झालं बाबाला? चिंकू चिंकू काही नाही झालं, काही नाही झालं. आई गेली ना, इथे बस बस, टीव्ही पाहतो. हा राघव, काय होतंय? बघ ना. अहो काय होतंय? हा, काहीतरी वाईट स्वप्न पडलंय त्याला. आधी त्याला उठव. या सगळ्याचा वाईट परिणाम झालाय त्याच्या मनावर. असं व्हायला नको. उठव आधी त्याला. अहो उठा बरं, डोळे उघडा आधी. काही नाही, स्वप्न आहे, वाईट स्वप्न पडलंय तुम्हाला. डोळे उघडा बरं आधी, डोळे उघडा. काही नाही झालंय, मी आहे इथे, तुमच्या सोबतच आहे मी. वाईट स्वप्न पडलं असेल तुम्हाला, तुम्ही बरे व्हा बरं आधी. बरं होऊन त्या अतुल भाऊंना काय धडा शिकवायचा तो शिकवा. तुम्ही कसलाच विचार नका करू आता. त्रास होतोय तुम्हाला. आणि वर्षाताईंबद्दल तर अजिबात विचार करू नका. मी बोलले त्यांच्याशी केसबद्दल, त्या घेतील तुम्हाला समजून. तुम्ही कसलीच काळजी करू नका. वर्षामुळे नाही घाबरत आहे तो अतुलला. मग आनंदी, हा, आनंदी, राघव समोर सगळं नाही बोलता येणार मला तुझ्याशी. शांत कर त्याला आणि मग वरती ये. आनंदी. हो इथेच. पाणी देऊ तुम्हाला? अहो पाणी घेता? झोपा. आई काय चाललंय तुझं? पाय बरा झालाय तुझा आता? काय नाही रे राघवा, ही व्हीलचेअर हिचा विचार करते. कर्णिकांच्या नशिबाला चिकटलीये. नाही, माझ्यासाठी आणली होती भाड्याने. आता माझं झालं, आता तू बसलास याच्यावर. मला काय म्हणायचंय, आपण विकतच घेतली असती तर स्वस्त पडली असती ना रे. तू पण काय विचार करशील आई काय बोलते. काय बघ ना नशीब, आता दोघांचे पाय असे. घर कसं चालायचं? आई काय ग, काय झालं? आई मला जरा ह्यांच्याशी बोलायचं होतं. हो का? पण माझ्यासमोर कसं बोलणार? नाही नाही तसं नाही. थट्टा केली ग. बोल बोल. चल बाई, मी जाते. माझा टीव्ही बघायचा राहिला. हात दे. सावकाश. बोल, काय झालं? मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. मला खरं खरं सांग, तुमचा अपघात कसा झाला? आणि तो खरंच अपघात होता की दगाफटका? तुम्ही पोलिसांशी खोटं का बोलला? मला माहिती आहे तुमचं त्या बिल्डिंग मध्ये काही काम नव्हतं. आनंदी, मी कामासाठीच गेलो होतो तिकडे. त्याला विचार त्याची बॅग कुठे, काय होतं त्याच्यात? त्या बॅगेत पुरावा होता ना. कुठे गेला तो पुरावा? विचार त्याला काय होता तो पुरावा. मला माहिती आहे अतुल भाऊंच्या विरोधात तुमच्याकडे मोठा पुरावा होता. कुठे गेला तो पुरावा? नेमकं त्या दिवशी काय झालं हे सगळं सांगून टाका मला. विचार त्याला त्या इल्लीगल बिल्डिंगच्या बांधकामावरती कोणाची चौकशी करायला गेला होता? अहो कोणाची चौकशी करायला गेला होता तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये? ती वेळ आपल्यासाठी किती महत्वाची होती.
आणि त्या दिवशी तर आपल्याला उशीर झाला होता ना, तुम्हाला कोर्टात पोहोचायला उशीर झाला होता, तुम्हाला कोर्टात पोहोचायचं होतं ना. मग तुम्ही का गेला होता तिथे बिल्डिंग मध्ये? तुम्ही खोटं बोलतायत ना, काहीतरी नक्कीच झालं त्या दिवशी, तुम्ही का नाही सांगत आहे? कोणामुळे ही अवस्था झाली आहे तुमची? कोणी केलं हे सगळं? तुम्ही असं नका करू. का खोटं बोलताय तुम्ही? काय करताय? सर तुम्ही सांगून टाका त्यांना काय झालं ते. नाही तुम्हीच बोला ना. नाही नाही सर तुम्ही सांगा काय असेल ते क्लिअर करून टाका. नाही नाही तुम्हीच बोलू ना. काय रे असं खाली का उभ्या? सांगा ना. काय झालं मला कळेल का? सॉरी सर पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जाऊन आलो. मग पण अतुल फोनही उचलत नाही आणि त्याच्या घरीही कोणी नाहीये. घराला लॉक होतं. अरे हो कुठेतरी बाहेर गेला असेल, घरी ते येत असेल ना. सर आपली माणसं दिवसातून 2दा जाऊन आले आणि पुढची तारीख आली तर पुढे प्रॉब्लेम होणार आणि ते जर हजर नसतील तर आपल्या साईडने ते वाईट दिसेल सर. आजूबाजूला विचारलं? हो सर आजूबाजूला चौकशी केली तर कळलं की ते गेले 7-8 दिवस गायब आहेत. 8 दिवस म्हणजे आपल्या आधीच्या डेट पासून? हो सर म्हणजे त्याच दरम्यान आपल्या समोरच्या वकिलांचा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे राघवच्या ऍक्सिडेंट मध्ये अतुलचा हात आहे. पेशंट आहेत ते आमचे, ड्युटी आहे आमची. आणि पेशंटनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर आमची ड्युटी संपत नाही. हो हो बरोबर आहे तुमचं, पण मी बघितलं ना तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किती काम असतं ते, तरी तुम्ही बोलवल्यावर लगेच आलात, त्यासाठी खरंच धन्यवाद. ते सगळं ठीक आहे, पण हे अचानक कसं झालं? बरे होते ना ते, मग असा हा ताप अचानक कसा आला? नक्कीच कसला तरी स्ट्रेस घेतला असणार त्यांनी. ते ह्यांचा अपघात कसा झाला हे विचारत होते मी त्यांना. अहो का विचारलं तुम्ही त्यांना? ते पूर्णपणे अजून बरे झालेले नाही आहेत. तुम्हाला एवढं साधं कळत नाही? किती मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी ती. कदाचित त्यांच्या उत्तरांनी तुमचं समाधान होऊ शकतं, पण त्याचा त्यांनाच त्रास होणार आहे. हे बघा त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या घटनेमुळे बदलून गेलंय आणि त्यांचा मेंदू ते विसरण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही त्यांना त्याचीच आठवण करून देत आहात. मिसेस कर्णिक, एखाद्या मशीनवरती त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त लोड टाकलं ना तर ती गरमच होते. तसंच झालंय त्यांचं. फिजिकल इंजुरी जरी असली तरी घडलेल्या गोष्टीचा मेंटली परिणाम होतोच. तुम्ही ह्या गोष्टी टाळायला हव्यात. का विचारलं त्यांना? अहो तुम्ही जर म्हणत असाल की त्यांची आम्ही छान काळजी घेत आहोत तर त्यातला हा भागच नाहीये. अहो एव्हाना त्यांच्या पायाची मुवमेंट व्हायला हवी होती. 2-4 पावलं का होईना ते स्वतःच्या पायानी चालायला पाहिजे होते, पण तसं काहीच होत नाहीये. आय एम व्हेरी सॉरी टू से. हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घेताना मी तुम्हाला बघितलं होतं, पण तितकी काळजी इथे घेतली जात नाहीये. पेशंट जवळ नुसतं बसून राहणं, त्याला वेळच्या वेळी औषधं देणं, या पलीकडेही पेशंटला बरं होण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. नुसतं पेशंटला औषधं दिली म्हणजे तो बरा होणार असं नाही आहे. आता तुम्हाला फिजिओथेरपिस्ट बोलवावं लागेल. त्याच्याकडून वेगवेगळे एक्सरसाइज करून घ्यावे लागतील. मिसेस कर्णिक, तुम्ही म्हणाला होतात की मी त्यांची घरी छान काळजी घेईन, पण तसं होत नाहीये. एक लक्षात ठेवा, ही संधी आहे त्यांची रिकव्हरी पूर्णपणे करून घेण्याची. तर मग ते नॉर्मल व्हायला खूप वेळ लागेल. आनंदी, आनंदी, आनंदी. हा अहो तुम्हाला कळतंय का मिसेस कर्णिक मी काय बोलतोय ते? हो
काळजी घ्या त्यांची. त्यांना परत हा त्रास व्हायला नको. ते लवकर बरे झाले पाहिजे. माफ करा डॉक्टर, यापुढे मी त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. तुमच्याकडे कुठलीही तक्रार येणार नाही. ठीक आहे, येतो मी. त्यांची काळजी घ्या. मी सोडून येतो त्याला. काय गरज होती का तुला ऍक्सिडेंटचं विचारायची? हा तरी म्हटलं आता बरा होता माझा लेक, आता काय झालं त्याला? हा काय केलंस तू? नाही, माझी चूक झाली आहे. माझ्यामुळे यांना त्रास झाला. रमाताई, मलाही कळायला हवं होतं ना. तुम्ही बरोबर सांगत होतात मला. तुम्ही जे मला सत्य सांगितलं आहे ते सत्य यांना पचवण्याची शक्तीच नाही आहे यांच्यात. मला खरंच कळायला हवं होतं. चुकले मी. विचारायला नको होतं मी यांना. मी खूप घाई केली ना हे सगळं विचारण्याची. खरं तर माझीच चूक झाली. आत्ता ह्या क्षणी सत्य काय आहे, नेमकं काय घडलं, ह्या सगळ्यापेक्षा आपल्याला राघव महत्वाचा आहे. मीच तुला उगीच हे सगळं विचारायला सांगितलं. आपल्याला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे, पण ते राघवला विचारून नाही. आपल्या दोघींना ते शोधायचं आहे. आपल्याला आता राघवला नाही त्रास द्यायचा आहे. कोणत्याही गोष्टीचा त्याला ताण येता कामा नये. काहीही करून आता आपल्याला दोघींना राघवला न्याय मिळवून द्यायचा आहे. माझी चूक झाली. मला नीट करून घेता आलं नाही तुमच्याकडनं एक्सरसाइज, म्हणून आज फिजिओथेरपिस्टला बोलवलंय. चला उठा, आवरून घ्या पटकन. तुझ्याकडून चूक झाली आहे, तुला मान्य आहे आनंदी. हो, मला झोपू दे. नाही हो, उठा उठा, चला लवकर उठा. उडाली ना आता झोप. उठा आता, चला उठा उठा. चला 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 चला, खूप उशीर झाला. चला बरं. आई ग, गेला का गुडघा? हे ना बेलचा आवाज ऐकला की गुडघा कळ येते, अशी बारीकशी. उघड ग वर्षा. असं असं कर आणि आम्ही दार उघडतो. उघड ग, तेवढीच आईची सेवा. कर्णिक, डॉक्टर आले का? नाही, पोस्टमन. ठीक आहे. काय ग वर्षा, किती सही करा? काय झालं? काय आलं पोस्टातून? आई थांब. थँक्यू. बघू दे मला, मला बघू दे. आई आई थांब. कोर्टाची, मला बघू दे. कोर्टातून आले लेटर. थांब जरा बघूया काय. थांब.
कोर्टाची तारीख आली आहे 8 दिवसानंतरची. काय काय ग बाई, 8 दिवसात कसा बरा होणार राघव? दादाला खूप त्रास होतोय. तो इतक्या लवकर उभा राहील, इतक्या लवकर रिकवर होईल असं नाही वाटत आहे मला. बरं मला सांग, ते वकिली किती दिवसात शिकता येतं? काय? मी तेच विचारायला आले होते. मी शिकते ना वकिली, मला शिकायचे. हे बघ वर्षा, मला माहितीये की तुला सगळ्याचं टेन्शन आलंय, काय करावं काही कळत नाही, पण हे काय मध्येच? अरे खरंच म्हणते मी, म्हणजे ते म्हणतात ना की आपण स्वतःची केस स्वतः लढू शकतो, तसं करू शकते ना मी. अगं पण दादा आहे ना. त्याला नाही जमणार आहे नंदू, तुला का कळत नाहीये? पण तू का असा विचार करतेस? मला सांग, दादा असं काही बोलला नाही, उलट तो म्हणतोय की तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. नंदू पण मला दिसतंय ना, घरी नोटीस आली आहे कोर्टाची, 8 दिवसांनी तारीख आहे. तू मला सांग, 8 दिवसात कसा बरा होणार आहे दादा? अरे त्याला साधं बोलताही येत नाहीये. पाणी प्यायचं म्हटलं ना तरी त्याला स्ट्रॉ लागते. उभंही राहता येत नाही. तो कसा कोर्टात उभा राहणार सांग नंदू मला. बघ वर्षा, शांत हो. आणि असं 8 दिवसात नाही वकिली शिकता येत. आणि आपण दादाला पाहिलं ना की 8 वर्ष लागली त्यांना वकिली शिकायला, म्हणून ते एवढ्या मोठ्या मोठ्या केसेस लढतायत. हे बघ, तू दादावरती विश्वास ठेव. आणि अजून आहे ना, आठवडाभर आहे ना आपल्याकडे, करतील ते काहीतरी. मला तर काहीच खरं वाटत नाहीये नंदू. हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो ना, तुम्ही इथे काय करताय? ते आम्ही म्हणजे मी अतुल भाऊ. नाही, मी त्यालाच भेटायला आलोय, क्लायंट आहे ना माझा. आत्ताच कळलं की 8 दिवस झाले आलेच नाही आहेत ते घरी. तुमचं काय काम आहे इथे? म्हणजे तुम्ही अतुलला भेटायला का आलायत? आनंदी, त्याला खरं सांगू नकोस. वर्षाचं सामान घ्यायला आलोय असं सांग. वहिनी, काहीतरी विचारलं मी, तुम्ही इथे कशा? ते आमच्या वर्षात त्यांचं सामान राहिलं होतं ना इथे, ते घ्यायला आले होते. आणि इथे येऊन कळलं की 8 दिवस झाले हे घरीच नाही आहेत. 8 दिवस? अच्छा, 8 दिवस याचा याच्या क्लायंटशी काहीच संपर्क नाहीये. तुमचा काही संपर्क? नाही, म्हणजे 8 दिवसात संपर्क करायची काही गरज पडली नाही. आनंदी, हा खोटं बोलतोय हे नक्की. अतुल कुठे आहे याला पण माहिती नाही, पण ह्याला अतुल सापडायच्या आधी आपल्याला सापडायला हवा. वर्षाताई, काय झालं? काही नाही, मी ते चहा करत होते. तुला काही हवंय का? नाही नाही, हे आबांनी कोकमाचं तेल पाठवलं यांच्यासाठी, ते गरम करायला आले होते. अच्छा, थांब, तुला मी गॅस रिकामा करून देते. ओ, काय करताय? काय आलं? गरम ना भांड. आणि हे काय? चहा करत होता ना तुम्ही, दूध नाही, पाणी नाही. किती गरम होतं वर्षात आहे. चटका लागला असतं तर. वर्षाताई, काय काय होतंय? काय झालं? आनंदी, मी विचार करत होते की ते कोर्टाची तारीख आली आहे, ते दादाला कधी सांगायचं का आपण? 5च दिवस राहिलेत का आनंदी? वर्षाताई, अहो मलाही कळत नाही. खरं सांगू तुम्हाला, डॉक्टर म्हणत होते की ह्यांना त्रास होईल, ताण पडेल, असं ह्यांना काही सांगायचं नाहीये. मला कळत नाही कधी सांगायला हवं आपण. हो, कळतंय ग मला, पण मग केसचं कसं होणार? वर्षाताई,
चहा ठेवू तुमच्यासाठी? नाही नको, मी घेते नंतर का. चिंगी, चिंगी, इकडे इकडे. हो बाबा, कसा आहेस तू? तुला बरं वाटतंय ना? हे घे, खातोस ते हे? सोड. खा. आधी आधी मला तुझ्याशी बोलते. आनंदी, मला बोलायचं तिच्याशी. ए चिंगी, मला सांग, तुझी शाळा सुरू झाली? अरे बाबा, सुरू व्हायला अजून खूप वेळ आहे. वेळ आहे? अच्छा, मला सांग, किती तारखेपासून शाळा सुरू होणार आहे तुझी? 13. चिंगी, आज 17 तारीख आहे. काय? 13 तारीख निघून गेली? मला काही कळालं पण नाही. असं कसं कळालं नाही म्हणतेस तू? सतत मोबाईल मध्ये असतेस आणि तुला तारीख माहित नाही कधीपासून? इकडे आधी. अगं तू पहिले 4 दिवस मिस केलेले आहेत. त्या 4 दिवसांमध्ये किती काही गोष्टी सांगितल्या असणार टीचरने तुला. हा, पोर्शन कधी कुठला आहे आणि बुक्स. ऐका तुम्ही, बरं नाही वाटत अगं तिच्या टीचरचे मेसेजेस आलेत किती, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेत. आपला पण किती गोंधळ होता, मी नाही का विसरले. चिंगी, तिला आधी थांबव, मला तिच्याशी बोलायचं आहे ना. शाळेचं तर करते, पुस्तकं आणते. चिंगी, आधी इकडे, आधी इकडे. तुला माहिती तरी आहे की तुला आता नवीन नवीन काय काय गोष्टी लागणार आहे? हो, मला ना टेक्स्टबुक पाहिजे. थांब थांब थांब. आनंदी, नोट करून घे सगळं. हा, मला ना टेक्स्टबुक पाहिजे, नोटबुक पाहिजे, कंपास पाहिजे, वॉटर बॉटल पाहिजे, टिफिन बॉक्स पाहिजे, कंपास पाहिजे. सावकाश एक टेक्स्टबुक, नोटबुक्स, कंपास बॉक्स, टिफिन आणि शूज. वॉटर बॉटल, शूज पाहिजे, सॉक्स पाहिजे, पेन्सिल, स्केच पेन, कलर पेन्सिल. हा, ते कंपास बॉक्सचा संपूर्ण सेट पाहिजे. अहो अहो, माफ करा, मी तुम्हाला झोपेतून उठवतेय, पण राहवलंच नाही माझ्याने. काय झालं? हे बघा. तू बनवलीस? आत्ता? आत्ता. तिला हवं तसं नाहीये का हे दप्तर? आनंदी, त्यापेक्षाही सुंदर आहे. खरंच? चल, तुम्हाला सुद्धा राहत नाही, आपण हे आता चिंगीला देऊया. आत्ता? आता खुश होईल ती. चल. बाबा, थँक्यू सो मच, तू मला बॅग दिली म्हणून. पण हे तू कसं केलं? तू खाली गेला होतास का? मग आई, तू बनवलंस ना? मला नाही माहिती बाबा, तुझ्या बाबांनी काहीतरी केलंय चिंगी. हा हा चिंगे, माझ्याकडे ना एक मॅजिक स्टिक आहे, जादूची कांडी. ती जादूची कांडी अशी फिरवली ना की आपल्याला हवं ते मिळतं. सांग, तुला अजून काय काय हवंय? सगळं आणून देईन तुला. बाबा, तू खरोखर जादू करेल. चिंगी, चला, शाळेत नाही का जायचंय? दादा, ही जादूची कांडी माझ्यासाठी पण वापरशील? कोर्टाची तारीख आली आहे दादा, 24 तारीख. अहो अहो, मला माहिती तुम्ही चिडलात माझ्यावर, पण खरंच काळजीपोटी. कसली काळजी? नका नका घेऊ ही काळजी. मला त्या काळजीचा त्रास व्हायला लागलाय आता. असं का बोलताय तुम्ही? का बोलतोय म्हणजे
मला दिसत नाही घरामध्ये काय चाललंय ते? तुम्ही सगळेजण माझ्याशी कसे वागताय ते? प्रत्येक जण माझ्याकडे मी अपंग असल्यासारखं माझ्याकडे बघताय असंच मला वाटायला लागलं आता. माझे हो असं नाहीये, असा विचार नका करू तुम्ही. असंच आहे. आणि ते का तुम्ही सगळे माझ्याशी असं वागताय? इतकं गोड गोड बोलताय, खूप छान छान माझ्याशी बोललं जाते, मला कळत नाही का ते? मला अजिबात काही वाईट वाटणार नाही याची काळजी घेत असतो. का असं वागताय? घरामध्ये इतकं स्ट्रेसफुल वातावरण आहे, मला दिसत नाही ते, पण तरी माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या जातात हे सुद्धा मला कळतंय. माझी लेक माझ्याकडे पूर्वीसारखं हट्ट करत नाहीये. काय वाटत असेल मला? मला आता असंच वाटायला लागलं की मी पूर्ण निकामी झालोय. अहो असं नका बोलू तुम्ही. तुम्हाला त्रास होईल म्हणून आम्ही तुम्हाला सगळं सांगत नव्हतो. नको, मला माझं काम करू द्या ना. कोर्टामध्ये जेव्हा हजर व्हायची वेळ येईल, काय माझ्याकडून तयारी असणार आहे माझी, सांग बरं. मला माहितीये कोर्टात उभं राहणं तुमच्यासाठी किती गरजेचं आहे ते. अहो पण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला त्रास होईल, ताण पडेल, असं तुम्हाला काही सांगायचं नाहीये, तुमच्यासमोर असं काही वागायचं नाहीये. आनंदी, माझी काळजी करू नकोस. तुला काळजी करायची असेल तर ती वर्षाची कर. ती बघ किती घाबरली येते. मला माहितीये त्या खूप घाबरल्यात. मला जेवढी तुमची काळजी ना तेवढी त्यांचीही काळजी आहे. हो नका हो चिडू, माफ करा मला. खरंच तुम्हाला त्रास होईल म्हणून सांगितलं नाही मी. सगळं सांगितलं. मला एकटं सोड काही वेळेसाठी प्लीज. हो चिंगी शाळेत गेली? हो गेली. मी खायला घेऊन येते हा तुमच्यासाठी. आतून केसची फाईल पण घेऊन ये. अहो काय करताय तुम्ही? ते फिजिओथेरपिस्ट येतील आता. आधी व्यायाम करून घ्या, मग काय तुमचा तो अभ्यास असेल तो करा. आनंदी, त्यांचाच फोन. मी घेऊन येते ना खायला. हॅलो. सॉरी मॅम, आज मला यायला जमणार नाहीये. अर्जंट मला हॉस्पिटलला जावं लागणार आहे आज. अहो तुम्ही सांगितलं ना रोज व्यायाम करून घ्यायचा त्यांच्याकडून. हे बघा, तुम्हाला सगळे व्यायामाचे प्रकार मी दाखवले. आजच्या दिवस तुम्ही करून घ्या, उद्या मी येईन. मी असंही पुढे जाऊन तुम्हीच हे सगळं करून घेणार आहात. तसं नाही, काही चुकलं, त्यांना त्रास झाला तर. हे बघा, काही चुकणार नाही. जर त्यांना जास्तच दुखायला लागलं तर एक्सरसाइज थांबवा. ठीक आहे. काय झालं? अहो ते फिजिओथेरपिस्ट येणार नाहीत आज. त्यांचाच फोन होता. बरं आहे मग, मला मग माझं काम करता येईल. ती फाईल घेऊन ये जा. मी करून घेणार तुमच्याकडून व्यायाम. तिथे फिजिओथेरपी आहे आणि ते नाही येणार. तू कसं तुला जप. आनंदी, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. बरोबर करून घेईन तुमच्याकडून व्यायाम. चला. होणार आहे का पण? मला कुठे करायचा आहे व्यायाम? तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला जमेल. चला उठा. अशा अवस्थेत काय म्हणून कोर्टात उभा राहणार आहे मी? काय झालं? एक अक्षर नाही वाचता येत मला. डोळ्यांवर त्रास, ताण पडतो एकदम. कसं काय कोर्टात राहणार आहे उभा? अहो अहो जमेल तुम्हाला? असं काय विचार करताय तुम्ही? जमेल. आपल्याला थोडा प्रयत्न करायला हवा ना. आता खूप दिवसानंतर वाचताय म्हणून कदाचित. हीच अवस्था जर का राहिली ना कोर्टात, मला काही दिसणार नाही. मला मी काय बोलू? मी काय बोलणार आहे? आणि अशाने केस हरणार. आणि तुम्हाला काही ते अरे नाही. एक वर्षा, ते आता व्यायाम केला ना म्हणून तू काळजी नाही करायची. आपण केस, मी लढणार केस, आपण जिंकणार. तू अजिबात काळजी करू नको. दादा, मी नाही काळजी करत आहे. अरे, आणि मी काळजी जरी करत असेल ना तरी केसची नाही करत आहे. तुझ्या तब्येतीची काळजी करते. कारण तू हा असा आजारी असताना तू माझ्यासाठी कोर्टात उभं राहून केस लढलेलं नकोय मला.
खरं तर माझीच चूक झाली. सॉरी की तुझ्या या अवस्थेत मी तुला कोर्टात उभं राहून माझी केस लढण्यासाठी पुश केली. सॉरी दादा. वर्षते, तुम्ही पण काळजी नका करू. आपण आहोत ना सगळेजण यांच्यासोबत. सगळं नीट होणार बघा. असं समजा की ही केस आपल्याला सगळ्यांना लढायची आहे. कोण आहात तुम्ही? अहो मी ते इथे एका घरी आलो होतो. मला सांगा, तुम्ही पण इथेच राहता का? हो, मी केव्हाच या बिल्डिंग मध्ये गोल 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 फिरतोय. मला बाहेर जायचा रस्ताच सापडत नाहीये. मी या माळ्यावर अडकून पडलोय. मला प्लीज सांगा ना, इथून बाहेर कसं जायचं? अतुल भाऊ कुठे? म्हणजे तुम्ही पण अतुलला? माझ्या नवऱ्याला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून हा माणूस पळून गेलाय. कुठे आहे तो? तुम्ही कोण? हा, मी आनंदी राघव कर्णिक, राघव कर्णिकांची बायको. सांग, कुठे आहे अतुल भाऊ? अहो खरं सांगतोय, मला माहित नाही कुठे गेलाय अतुल. उलट मीच त्याच्याकडे माझे उरलेले पैसे नेण्यासाठी आलो होतो. अहो खरं सांगतोय मी. कसले पैसे? अहो ते मी त्याचं एक काम होतं ना, त्याचे पैसे. कसलं काम? सांगतो. तुमच्या नवऱ्याला पकडायचं होतं आणि त्याच्याकडनं एक काही पुरावा होता ते घ्यायचं होतं. हे त्याचं काम होतं आणि ते मी केलं होतं. आणि त्यासाठी मला 2000 रुपये पण देणार होता. पण फक्त 500 रुपये दिले होते त्याने. बाकीचे पैसे दिले पण नाहीत. आता कुठे गायब झाला मला खरंच माहित नाही. त्यासाठीच आलो होतो. माझ्या नवऱ्याला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिलं त्या माणसाने. त्या क्षणापासून माझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली माहिती तरी का तुम्हाला? अहो धड नीट चालता येत नाहीये त्यांना, नीट बोलता येत नाहीये. दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागलेत ते. त्यांच्या जीवाची किंमत तुमच्यासाठी फक्त 2000 रुपये. 2000 रुपयासाठी एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकता तुम्ही? आनंदी शांत हो. या प्लॅनचा हा मूळ सूत्रधार नाहीये. हे बघ, याला ओरडून काही उपयोग नाही. याच्याकडनं फक्त माहिती काढून घे. अहो खड्ड्यात गेली ती माहिती. कुठली माहिती गेली खड्ड्यात आनंदी? सांगा, कुठे आहे तो अतुल? सांग. हे बघा, मला पैशांची खूप गरज होती म्हणून मी हे सगळं केलं. आनंदी, तुला याला जे काय विचारायचं ते विचारून घे, नंतर आम्ही बघतो याला. काय पुरावा होता अतुलच्या विरोधात? ह्यांच्याकडे काय महत्वाचा पुरावा होता की त्यामुळे तुम्ही ह्यांच्या जीवावर उठलात? अतुलचं याआधी लग्न झालं होतं. नाही, हे सगळे प्रयत्न केले ना आपण. मग हे प्रयत्न त्या वकिलाला माहिती असेल का? मग कुठल्या आत्मविश्वासाने तुम्ही म्हणताय की आपली केस तो वकील नीट लढू शकेल म्हणून? हे बघा, तुमचे कायदा कलम ह्यापेक्षाही ना इथे भावना जास्त महत्वाच्या आहे. ह्या एका भावाच्या भावना आहेत ज्याला तुमच्यातला वकील साथ दे. आनंदी, या सगळ्या गोष्टी कोर्टात सांगून केस जिंकता येत नसते. यासाठी जे जे काय करावं लागतं ना, मी काहीच करून ठेवलेलं नाहीये. मी काहीच लिहून ठेवलेलं नाहीये. जे काही लिहून ठेवलेलं ते माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. कसा काय मी कोर्टात उभा राहणार आहे? काय काय केस मी समोर सादर करणार आहे? सांग. वर्षाताई तुमच्यासाठी एक क्लायंट आहे. अहो, तुमची बहीण आहे. वर्षा त्यांना किती त्रास झालाय, त्या अतुलने यांना किती त्रास दिला हे आपल्याला माहिती आहे ना. आपण सिद्ध करूयात ना कोर्टात सगळं. आणि ते सगळं सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे लागतात. हा, मग शोधूयात ना पुरावा. हो, ते मॅरेज सर्टिफिकेट. कुठलं सर्टिफिकेट? अतुलचं मॅरेज सर्टिफिकेट होतं ना तुमच्याकडे. त्याच्या विरोधातला पुरावा होता ना तुमच्याकडे. त्याने चोरण्याचा प्रयत्न केला. असं काय मी तुला सांगितलं होतं? हो, सांगितलं होतं तुम्ही. त्याच्या विरोधात होता ना तुमच्याकडे पुरावा.
आनंदी मला नाही आठवते काहीच. अहो असं कसं नाही आठवते? नीट विचार करा, आठवेल तुम्हाला. हे आठवतंय ग. ठीक आहे नंतर प्रयत्न करा, आठवेल तुम्हाला. हे असं आहे, काहीच आठवत नाहीये मला. पण नाही का आनंदी, वर्षाचं आयुष्य मी बरा होईन की नाही यावर मला नाही टाकायचंय. वर्षा, तुझा जो काही निर्णय असेल ना तो मी सांगेन राघवला. शेवटी तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे ना. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळा. आला राघव आला. ये रे राघवा ये. वर्षा ऐक, तुझी ही केस लढण्याची माझी आता अवस्था राहिलेली नाही. म्हणजे तिलाही तसंच वाटतं. म्हणजे त्या वकिलाशी संपर्क करते ती. पण मला आता प्रश्न पडलाय की तो वकील बरा आहे का. विराज समोर मी नाही दाखवलं काही, पण त्या वकिलाला मी ओळखतो. हुशार आहे. त्याच्या केसेस बद्दल मी वाचलेले आहे, त्याचे आर्ग्युमेंट्स मी वाचलेले आहेत. त्याला कॉन्टॅक्ट कर, तुझी केस त्याला लढू दे. कारण माझ्याच्याने काही होईल असं मला वाटत नाही.